नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत मसाला वांग रेसिपी. चवदार आणि एकदम झटपट अशी भाजी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आपण घेतलेले आहेत 4-5 असे वांग्यांचे देठ असे कापून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि कापून घेतल्यानंतर वांग्यांना असं उभं आपण 4 तुकडे करून असं उभं व्यवस्थित पूर्ण वेगळं न करता कापून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. असं व्यवस्थित त्यांना वांग्यांना चेक करून आपल्याला सगळे कापून घ्यायचे आहेत उभे. आणि मसाला भरण्यासाठी आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर मसाला भरण्यासाठी असं शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून. आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला तिखट, मीठ आणि हळद घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 चमचा आपण काळं तिखट टाकूया, त्यानंतर लाल तिखट आपण टाकूया आणि हळद अर्धा चमचा त्यामध्ये आपण घालून घेऊया. आणि चवीप्रमाणे 1 चमचा आपण मीठही यामध्ये टाकून घेऊया. तर मीठ टाकून घेतल्याच्या नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. तर आपला चांगल्या प्रकारे मसाला तयार होणार आहे. हे सर्व जे मसाला मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला या आपण कापलेल्या उभ्या वांग्यामध्ये घालून घ्यायचं. तर व्यवस्थित हे सर्व जो मसाला आहे आपल्याला एक करून त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं, ज्यामुळे मीठ आहे, जे काळं तिखट, लाल तिखट आपण टाकलेलं आहे ते एकत्रितपणे व्यवस्थित एकसमान मिक्स होऊन त्यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे. तर सर्व असे वांग्यामध्ये हा मसाला पटपट करून भरून घ्यायचा आहे. तर सर्व मसाला आपण भरून घेतलेला आहे या वांग्यामध्ये. आणि सर्व मसाला घेऊन आता आपल्याला फोडणी देण्यासाठी बाकी मसाला तयार करायचा आहे. तर आपण 1 वांग, 1 टमाटर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. तर पटपट असं आपण कांदा कापून घ्यायचा आहे, एकदम बारीक. तसा बारीक कांदा कापून घ्यायचा पूर्ण, ज्यामध्ये आपल्याला एकदम भाजीला व्यवस्थित चव येणार आहे. त्यानंतर आपण जे 1 टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटोही व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर बारीक असं 1 कांदा आणि 1 टोमॅटो चांगलं कापून घ्यायचं बारीक. आणि कोथिंबीरही आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी बारीक कापून घ्यायची. तर अशा रीते सगळं व्यवस्थित कापून घ्यायचं, ज्यामध्ये आपल्याला फोडणी टाकण्यासाठी आपल्याला चांगली चव लागणार आहे. तर सर्व कापून झालेलं आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची. तर फोडणी देण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जो आपण बारीक कापलेला कांदा आहे तो कांदा टाकून घेतलेला आहे. तर कांदा व्यवस्थित भाजायचा आहे. आणि त्यामध्ये आता तेल पण आपल्याला घालायचं आहे. तर थोडं भाजण्यापुरतं त्याला फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं कांद्यामध्ये आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण तेल टाकून कांदा चांगल्या प्रकारे भाजू द्यायचा, ज्यामुळे व्यवस्थित भाजीला चांगली चव येणार आहे. तर असा कांदा भाजू दिला, त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि लसूण पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे. तर थोडंसं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता, त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. ते व्यवस्थित त्यालाही आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर कढीपत्ता टाकल्याच्या नंतर तर हे सर्व मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला जो भाजलेला कढीपत्ता आणि कांदा, त्यामध्ये बारीक कापलेलं कोथिंबीर आणि टोमॅटो दोन्ही घालून घ्यायचे. आणि यांनाही व्यवस्थित आणि चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे, ज्यामुळे भाजीचा मसाला एकदम चांगला होईल आणि भाजी एकदम मसालेदार आणि चवीला चांगली लागेल. तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला मसाला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर हे भाजून घेतल्याच्या नंतर जे आपण तयार केलेला मसाला शिल्लक राहिला होता तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर हा व्यवस्थित आता कांदा हे सर्व भाजून झालेला आहे. तर आता थोडंसं खोबरंही आपण खेसून घेतलं आहे. तर खोबरं आपण त्यामध्ये थोडंसं टाकून देऊ, ज्यामुळे आणखीन ही भाजीला चांगली चव येणार आहे. तर आता आपल्याला जे शिल्लक राहिलेला मसाला आहे, जे आपण कूट वगैरे मिक्स केलेलं ते टाकून घ्यायचं. आणि सर्व जे वांग आपण भरलेले आहेत ते वांगे सर्व एकत्रितपणे आपल्याला या मसाल्यामध्ये एक करून सगळे टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे. वांगे आपण त्यामध्ये टाकलेले आहे. तर मिक्स करून आता
यामध्ये आपल्याला शिजवण्यासाठी पाणीही घालायचं आहे. तर सर्व एकत्रितरित्या असा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा. आपण या अगोदर सर्व मीठ आहे, तिखट आहे त्यामध्ये घातलेलं आहे. आता फक्त पाणी टाकायचं आणि मिक्स करून व्यवस्थित चांगलं त्या सर्व वांग्यांना शिजवून घ्यायचं. तर हा व्यवस्थितरित्या आपला मसाला आणि भाजी सगळं टाकून झालेलं आहे. तर अशा प्रकारे एक 10 ते 15 मिनटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. तर एकदम चांगल्या प्रकारे एकदम चविष्ट आणि झटपट भाजी आपली तयार झालेली आहे. तर आपण ही टिफिनसाठी घेऊ शकतो, जेवणामध्ये घेऊ शकतो. बैंगन मसाला एकदम नंबर 1 असा तयार झालेला आहे. बनवून खा, कसा लागला सांगा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.